हाय स्टुडंट्स, आज आपण फिफ्थ स्टँडर्ड मधलं मॅथ्सचा ऍडिशन अँड सबस्ट्रॅक्शन या चॅप्टर मधला पुढचा व्हिडिओ बघणार आहोत. व्हिडिओ नंबर 4. याच्यामध्ये आपण प्रॉब्लेम सेट 11 पाहणार आहोत. सो लुक ॲट इन दिस प्रॉब्लेम सेट. व्हॉट इज द फर्स्ट एक्झाम्पल? काय आहे पहिलं गणित पहा त्यातलं. प्रथमेश वॉन्ट्स टू बाय. बाय म्हणजे विकत घेणे. अ लॅपटॉप विकत घ्यायचा होता त्याला. वर्थ 27,450 रुपीज. ज्याची की किंमत किती होती? 27,450. ही हॅज 22,975. त्याच्याकडं 22,975 रुपीज होते. म्हणजे कमी होते की नाही? म्हणजे लॅपटॉपच्या प्राइस पेक्षा कमी होते. मग काय म्हणते पहा, व्हॉट इज द अमाऊंट ही स्टील नीड्स. आणखीन गरज आहे. नीड म्हणजे गरज असणे. टू बी एबल टू बाय द लॅपटॉप. म्हणजे लॅपटॉप घेण्यासाठी त्याच्याकडं आणखीन किती रुपयांची गरज आहे त्याला, ते आपल्याला फाइंड आउट करायचंय. मग लॅपटॉपच्या प्राइस मधून प्रथमेशकडे असलेला अमाऊंट आपल्याला सबस्ट्रॅक्ट करावा लागेल. सो बघा, लॅपटॉपची प्राइस किती आहे? 27,450. हे काय आहेत? लॅपटॉप प्राइस. लॅपटॉपची किंमत. ओके. आता प्रथमेशकडे किती आहे? 22,975. प्रथमेश हॅज, त्याच्याकडं असलेली रक्कम. आता प्रथमेशकडे त्या लॅपटॉपच्या प्राइस पेक्षा कमी रक्कम आहे, म्हणून इथं आपण सबस्ट्रॅक्शन करू. मग पहा तर 0 मधून 5 सबस्ट्रॅक्ट करता येत नाही, म्हणून ह्या टेन्स प्लेस कडून आपण एक 10 घेऊ. म्हणजे हे इथं 10 होईल, इथं 4 होईल. हे 10 मधून 5 सबस्ट्रॅक्ट झालं, 5 इज देअर. 4 मधून 7 सबस्ट्रॅक्ट होत नाही, मग 100 प्लेस कडून आपण इथे एक 1 घेऊ. 100. मग इथं हे 14 होईल आणि इथं 3 होईल. 14 मधून 7 सबस्ट्रॅक्ट झालं, 7 राहिलं. परत 3 मधून 9 सबस्ट्रॅक्ट करता येत नाही ना, म्हणून इथं 1000 प्लेस कडून आपण इकडे 1 घेऊयात. हिअर विल बी 6. मग इथं 7चं एक तिकडे गेल्यामुळं 6 होईल आणि इथं 13 होतील. 13 मधून 9 सबस्ट्रॅक्ट झाले, 4 इज देअर. 6 मधून 2 सबस्ट्रॅक्ट झाले, 4 इज देअर. 2 मधून 2 सबस्ट्रॅक्ट झाले, 0 राहिले. म्हणजे आता प्रथमेशकडे किती रुपये कमी आहेत लॅपटॉप घेण्यासाठी? 4,475. Therefore, Prathamesh still needs 4,475 rupees. एवढे रुपीज कशासाठी? टू बी एबल टू बाय द लॅपटॉप. टू बाय द लॅपटॉप म्हणूयात आता. टू बाय द लॅपटॉप. ओके. हे त्याचा आन्सर लिहिला आपण. नाव दिस वन. सेकंड वन बघा. अ कंपनी प्रोड्युस्ड 44,730 स्कूटर्स. आपल्या ऍक्टिव्हा सारखे स्कूटर्स असतात ना, तसे एका कंपनीनं किती तयार केले? 44,730 स्कूटर्स इन अ सर्टन इयर. एका वर्षामध्ये त्यांनी तेवढे ते बनवले. अँड 43,150 इन द नेक्स्ट. त्याच्या नंतरच्या वर्षामध्ये 43,150 स्कूटर्स बनवले त्यांनी. सो हाऊ मेनी मोर स्कूटर्स डिड दे प्रोड्युस्ड इन द प्रिव्हियस इयर. प्रिव्हियस म्हणजे आधीच्या. पहा बरं, इथं सुरुवातीला 44,730 स्कूटर्स त्यांनी प्रोड्युस्ड केले, बनवले. आणि नंतर 43,150 म्हणजे नंतर कमी बनवले ना. म्हणजे अगोदर त्यांनी जास्त बनवले होते अगोदरच्या वर्षामध्ये, म्हणून मग यामधून आपण हे काय करू? सबस्ट्रॅक्ट करू. सो लुक ॲट हिअर. 44,000
730. हे झालं इन प्रिव्हियस इयर. मागच्या वर्षामध्ये त्यांनी एवढे बनवले. नाव 43,150 हे बनवले नेक्स्ट इयर. त्याच्या नंतरच्या वर्षामध्ये आता याचं सबस्ट्रॅक्शन करू आपण. ओके, पहा 0 मधून 0 गेलं, 0च राहिलं. 3 मधून 5 सबस्ट्रॅक्ट करता येत नाही, मग 100 प्लेस कडून 1 घेऊ. इथं 6 होईल, इथं 13 होईल. 13 मधून 5 सबस्ट्रॅक्ट झाले, 8 इज देअर है ना, 8 राहतात तिथं. नाव 6 मधून 1 सबस्ट्रॅक्ट झालं, 5 इज देअर. 4 मधून 3 सबस्ट्रॅक्ट झालं, 1 इज देअर. 4 मधून 4 सबस्ट्रॅक्ट झालं, 0 इज देअर. ओके, मग आता पहा बरं किती आलंय, 1580 है ना. एवढे स्कूटर्स प्रिव्हियस इयर मध्ये त्यांनी जास्त प्रोड्यूस केले होते. मग लास्ट लाईन पहा बरं काय आहे, हाऊ मेनी मोर स्कूटर्स. किती मोर स्कूटर्स, 1580 मोर जास्तीचे स्कूटर्स they produced in the previous year. In the previous year, मागच्या वर्षामध्ये त्यांनी एवढे स्कूटर्स जास्त प्रोड्यूस केले, तयार केले होते. ओके, नेक्स्ट पहा थर्ड वन. इन अ सर्टन सिटी. सिटी म्हणजे शहर. एका शहरामध्ये द नंबर ऑफ मेन, पुरुषांची संख्या, इज 16,37,856. एवढे पुरुष आहेत. अँड द नंबर ऑफ वुमेन, स्त्रियांची संख्या 16,52,978. ओके, एवढ्या स्त्रियांची संख्या आहे, वुमेन. By how many does the number of women exceed the number of men? आता पहा बरं, जास्त कोणाची संख्या आहे, हे 16 तर सेम आहे, हे इथं 52 आहे, म्हणजे स्त्रियांची संख्या जास्त आहे ना. मग हाऊ मेनी मोर वुमन, किती स्त्रिया तिथं जास्त आहेत ते सांगायचंय आपल्याला. सो वी हॅव टू सबस्ट्रॅक्ट ह्या नंबर ऑफ वुमेन्स मधून हे नंबर ऑफ मेन आपल्याला काय करावं लागेल, सबस्ट्रॅक्ट करावं लागेल. सो पहा 16,52,978 काय आहे, नंबर ऑफ वुमेन. ओके, आणि मेन 16,37,856 नंबर ऑफ मेन, पुरुषांची संख्या. यांचं करू सबस्ट्रॅक्शन. ओके, पहा 8 मधून हे 6 सबस्ट्रॅक्ट झाले, 2 इज देअर. 7 मधून 5 सबस्ट्रॅक्ट झाले, 2 इज देअर. 9 मधून 8 सबस्ट्रॅक्ट झाले, 1 इज देअर. इथं 2 मधून 7 सबस्ट्रॅक्ट करता येतात का, नाही. मग इथं 4 करू आणि इकडून एक 1 कॅरी ऑन घेऊ, तिकडं 12 झाले. मग 12 मधून 7 सबस्ट्रॅक्ट, 5 इज देअर. 4 मधून 3 सबस्ट्रॅक्ट झाले, 1 इज देअर. 6 मधून 6, 1 मधून 1 सबस्ट्रॅक्ट झाले, 0 0 राहिले. किती आलं बघा, 15,122. ओके, म्हणजे काय बघ पहा मग, हाऊ मेनी मोर, मेनी डज द नंबर ऑफ वुमेन, किती, देअरफॉर 15,122 नंबर ऑफ वुमेन exceeds the number of men. exceeds म्हणजे जास्त आहेत, exceed the number of men, पुरुषांच्या संख्यांपेक्षा वुमेनची संख्या, स्त्रियांची संख्या एवढ्यांनी जास्त आहे.
ओके. नाव an ऑर्गनायझेशन म्हणजे संस्था. डिसाइडेड टू कलेक्ट, डिसाइड म्हणजे ठरवणे, कलेक्ट म्हणजे गोळा करणे. त्यांनी गोळा करायचं ठरवलं. काय पहा, 25 लाख रुपीज, 25 लाख रुपये फॉर अ सर्टन प्रोजेक्ट, एका उपक्रमासाठी. दे कलेक्टेड, मग त्यांनी किती गोळा केले पहा, 26,57,340 थ्रू डोनेशन्स, म्हणजे दान मिळालं त्यांना, डोनेशन मिळालं. अँड अदर काइंड ऑफ एड, इतर सुद्धा मदत मिळाली. बाय हाऊ मच डीड दे एक्सीड देअर टार्गेट, त्यांचं टार्गेट किती रुपीज कलेक्ट करायचं होतं, 25 lakhs रुपीज. पण त्यांनी किती गोळा केले, 26,57,340. मग जास्त गोळा केले ना, मग एक्सीड म्हणजे जास्त. किती जास्त गोळा केले ते काढायचंय आपल्याला. मग त्यांनी जेवढे गोळा केलेत ना, त्यामधून त्यांचं जे टार्गेट होतं ते आपण सबस्ट्रॅक्ट करू. पहा मग काय आहे हे, 26,57,340. हे काय आहे, कलेक्टेड अमाऊंट, त्यांनी गोळा केलेली रक्कम आहे ना. पण टार्गेट किती होतं, 25 lakhs, 25 लाखाचं टार्गेट होतं. सो सबस्ट्रॅक्शन, त्यांची वजाबाकी करायची. हे तर सोपं आहे पहा, सबस्ट्रॅक्शन. हे 0 मधून 0 सबस्ट्रॅक्ट झालं 0, 4 मधून 0 सबस्ट्रॅक्ट झालं 4, 3 मधून 0 सबस्ट्रॅक्ट झालं 3 राहील तिथं. देन 7 मधून 0 सबस्ट्रॅक्ट झालं, 5 मधून 0 सबस्ट्रॅक्ट झालं, 6 मधून 5 सबस्ट्रॅक्ट झालं, 1 राहिलं. 2 मधून 2 सबस्ट्रॅक्ट झालं, 0 राहिलं. किती आलंय पहा बरं, 1,57,340. एवढी जास्त अमाऊंट त्यांनी गोळा केली. म्हणून मग काय पहा इथं, हाऊ मचच्या ऐवजी काय लिहायचं, 1,57,340 रुपीज दे exceeded their target. तेवढं जास्त त्यांनी ते गोळा केलं अमाऊंट. ओके. परत 5th वन बघा, यूज द नंबर 23,849 and 27,056 टू मेक अ सबस्ट्रॅक्शन, वजाबाकी करायला. प्रॉब्लेम सॉल्व द प्रॉब्लेम, हे गणित करायचंय आपल्याला. मग आता याच्यातला मोठा नंबर कोणता आहे पहा, दिस वन, 27,056. ओके. आणि सेकंड स्मॉल नंबर 23,849. फक्त सबस्ट्रॅक्शन करायचंय. ओके. 6 मधून 9 सबट्रॅक्ट होतं का, नाही. टेन्स प्लेस कडून 1 घेतलं. 16 मधून 9 सबट्रॅक्ट झालं, 7. 4 मधून 4 सबट्रॅक्ट झाले, 0. इथं 6 घेऊ आणि 1000 प्लेस कडून इकडे 1 घेऊ, 10 होतंय. 10 मधून 8 सबट्रॅक्ट झालं, 2 इज देअर. 6 मधून 3 सबट्रॅक्ट झालं, 3 राहिलं. 0 राहिली तर आहे ना. 2 मधून 2 सबट्रॅक्ट झालं, 0 राहील. किती आलं पहा, 3,207. ओके. या पद्धतीनं तुम्ही तुमच्या क्लास नोटबुक मध्ये हे कम्प्लीट करा. बाय.